श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती आणि स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी योजना 2026 तर ही आता सध्या चालू आहे. तर बांधकाम कामगारांना बघा मिळणार आहे 10 ते 15,000 रुपये रोख रक्कम. तर यासाठी कोणते कामगार पात्र असणार आहेत, कोणते कामगार यासाठी अपात्र ठरलेले आहेत, याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला कुठे अर्ज भरायचा आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्यासाठी आपण जे कागदपत्र जोडून देणार आहे तर त्याच्यामध्ये कोणती अतिशय महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत आणि या कामगार योजनेचा लाभ आपण कसा घेऊ शकतो याचीच माहिती किंवा नवीन अपडेट जी 29 मार्चला आलेली आहे तर त्याविषयीचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ही माहिती पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे यापूर्वीचे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यानंतर मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला पाहायला मिळेल. तर महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे नोंदणी झालेल्या कामगारांच्या पाल्यांसाठी म्हणजेच मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ही आर्थिक मदत आपल्याला दिली जाणार आहे. त्यामध्ये बघा 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना म्हणजेच कामगारांना हा फॉर्म असेल तर तो भरायचा आहे. त्यांनाही म्हणजे बघा 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य किंवा 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य जे आहे तर ते मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा 15,000 रुपयांच्या लाभासाठी किंवा 10,000 रुपयांच्या लाभासाठी काही पात्रता अटी आहेत. हा कामगार किंवा अर्जदार याची नोंद ही बांधकाम कामगार योजनेत असावी आणि ती ॲक्टिव्ह असावी. त्याचबरोबर बघा त्या कामगार व्यक्तीनं मागील 12 महिन्यांमध्ये म्हणजे वर्षामध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेलं असावं आणि त्या कामगाराचं वय जे आहे तर ते 18 ते 60 वर्ष यामध्ये असावं. तर या झाल्या ज्या बांधकाम व्यक्तीनं म्हणजे बांधकाम कामगार व्यक्तीनं जो नोंदणी केलेली आहे त्यासाठीच्या अटी ज्या आहेत तर त्या अशा आहेत. आता बघा त्या कुटुंबातील किती मुलांना ही शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. तर बघा आपण त्या कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, या 2 अपत्यांसाठी किंवा 1 अपत्य असेल तर 1 अपत्य आणि पत्नी यासाठी हा नियम लागू असतो. तर बघा शैक्षणिक अट म्हणजे 10वी किंवा 12वीमध्ये किमान 50पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे जे 10,000 आहेत किंवा 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती जी आहे तर ती मिळत असते. किंवा पुढे जर आपण पदवी किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी ही रक्कम पुढे जाऊन वाढू शकते. आता बघा त्यासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत तर ती पुढील प्रमाणे आहेत. तर पहिलं म्हणजे बघा कामगाराचं आधार कार्ड किंवा बँक पासबुक त्या व्यक्तीचं. त्यानंतरनं बघा 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ते आपल्याला ग्रामसेवक किंवा कंत्राटदाराकडून प्रमाणित असावं. त्यानंतरनं बघा तिसरी अट जी आहे तर ते बघा मुलाचं मार्कशीट, निकाल आणि शाळेचं बोनाफाईड. तर ही 2 कागदपत्रं त्या मुलाची आपल्याला लागणार आहेत. त्यासोबतच रहिवाशी पुरावा म्हणजेच रहिवाशी दाखला आणि ओळखपत्र आणि त्यासोबतच बघा आपल्याला 3 पासपोर्ट आकाराचे फोटो जे आहेत तर ते लागणार आहेत. तर अशी ही जी कागदपत्रे आहेत महत्त्वाची तर ती फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. त्यानंतरनं बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा भरता येतो किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा हा अर्ज भरू शकता.
तर ही जी शिष्यवृत्ती आहे तर अशा पद्धतीनं मुलांसाठी आपल्याला म्हणजेच बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी म्हणजे बांधकाम इमारत कल्याणकारी मंडळाकडून ही आर्थिक सहाय्य जे आहे किंवा शिष्यवृत्ती आहे तर ती आलेली आहे. तर प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी ही आर्थिक रक्कम जी आहे तर ती वेगवेगळी असणार आहे. तर ही जी माहिती आहे तर ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.